दिवाळी आली उजेड घेऊन, सुख समृद्धीचा संदेश देऊन, करंज्या चकली अनारसे लाडू, गोडधोड खाऊन आपुलकी वाढू. दीपावली निमित्ताने स्वस्त दरात सुप्रसिद्ध मेवा मिठाई, मोतीचूर लाडू, रवा लाडू, रागुदास लाडू, बेसन लाडू, मोहनथाळ बर्फी, शंकरपाळे, सोनपापडी, गावठी तुपाची करंजी, साधी करंजी, गुलाबजाम, मैसूर पाक, स्पेशल चिवडा, भडंग चिवडा, मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे. संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरर्स या दालनाला अवश्य भेट द्यावी. आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर. संपर्क लक्ष्मण बर्गे 70 20 18 51 32 आणि आदित्य बर्गे 70 20 20 52 12. सर्वांना दीपावलीच्या श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरर्स तर्फे हार्दिक शुभेच्छा. संगमनेर तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग सारथी संघटना तालुका अध्यक्ष विनायक दाभोळकर मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला 2,500 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जी पेन्शन जाहीर केलेली आहे, परंतु आजच्या या महिन्यामध्ये काही लोकांना 2,500 आली, काही लोकांना 1,500 आली. त्याचे कारण असे की ज्या दिव्यांग बांधवांनी या महिन्यात संजय गांधी निराधार योजनेचे फक्त 1,500 रुपये आले, त्यांनी आपले आधार कार्ड युनिक कार्डशी जोडलेले आहे का, आपली KYC केलेली आहे का, आपलं बँकेत आधार कार्ड लिंक आहे का, हे सर्व तपासून घ्यायचं आहे. आणि आपलं युनिक कार्ड आणि आधार कार्ड हे आपलं KYC करून घ्यायची. KYC केलेले ती प्रिंट आपल्या त्या सदर कागदपत्रांना आपले कागदपत्र जमा करताना आपले अपंग सर्टिफिकेट असेल, युनिक कार्ड असेल, आधार कार्ड असेल आणि ज्या बँकेत आपली पेन्शन जमा होती त्या बँकेचं पासबुक खातं, ते झेरॉक्स आणि आपली KYC केल्याची प्रिंट, असे सर्व प्रिंट काढून ज्यांना फक्त 1,500 आली अशा सर्वांना सूचना आहे की आपण ते सर्व त्या कागदपत्रावर आपली सही करायची, मोबाईल नंबर टाकायचा आणि आपल्या संजय गांधी त्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचे. म्हणजे त्यानंतर कालच आमचं संजय गांधी तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली, त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिली. ज्या दिव्यांगांना तुमचे 1,500 रुपये आलेले आहेत त्या दिव्यांगांनी सदर कागद आमच्याकडे आणून जमा करायचे. त्यानंतर ते आपले अपडेट केले जातील. अपडेट केल्यानंतर आपली KYC झाली असं जाहीर होईल. कारण युनिक कार्डाला आधार कार्ड जोडलेले नाही, पाठीमागून फक्त 2 अंक 3 अंक असतात. KYC केल्यावर ते पूर्ण आधार कार्ड जोडून घेतलं जातं. KYC ही मोबाईलवर पण होती. कुठेही कोणी कोणत्याही जास्त पैसे द्यायचे नाही. कोणाला काही अडचण आली तर आपली दिव्यांग सारथी संघटनेचं कार्यालय मालदार रोड दिवेकर गॅस या ठिकाणी आहे, तिथं मोफत KYC करून दिली जाईल. आपल्याला गेल्या 2 महिन्यापासून आपल्या दिव्यांग बांधवांसाठी KYC सर्व तिथं आपले कार्यकर्ते, सर्व संघटनेचे कार्यकर्ते करीत असतात. तरी मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो, कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ करू नका. कोणाला पेन्शन कमी आली, जास्त आली असा गैरसमज न करता सर्वांनी ती KYC करून संजय गांधी ऑफिसला आपले सदर कागदपत्र जमा करायचे. कागदपत्र मी पुन्हा एकदा सांगतोय, आपलं अपंग सर्टिफिकेट ऑनलाईन झालेलं असेल ते झेरॉक्स, UID कार्डचं झेरॉक्स, बँकेचं पासबुक झेरॉक्स आणि आधार कार्ड झेरॉक्स आणि KYC केल्याचं प्रिंट काढून घ्यायची. ती प्रिंट लावायची जेणेकरून तहसील ऑफिसमध्ये ते काम त्यांना सोपं होईल. तरी मी पुन्हा एकदा आपल्या न्यूजच्या मार्फत सर्वांना आवाहन करतो की आपण हे सदर कागदपत्र ताबडतोब आपल्या तहसील कार्यालयात किंवा आमच्या दिव्यांग सारथी संघटनेच्या कार्यालयामध्ये जमा करावे, असे मी दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने आपल्याला आवाहन करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.